नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. त्या कल्याणमधल्या आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर इतकं कवित्व चाललंय, त्यावर एवढं बोललं जाऊ लागलंय जणू काही तो राष्ट्रीय प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं व्यक्तिगत वादातून आपल्या चुलत भावावर केलेला गोळीबार आणि त्याची परिस्थिती गंभीर असणं हा मुद्दा नक्कीच निंदाजनक आहे. निंदा करावी असाच आहे. त्याचं समर्थन कसंच करता येऊ शकत नाही. कोणीही शस्त्र हाती घेऊन प्रश्न सोडविण्याच्या भानगडीत पडू नये. सरकार कोणाचंही असो, कोणताही आमदार असो. पण या सगळ्या प्रकाराचा जो काही गँगवार या नावानं उल्लेख केला जातो आहे आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट, त्याहीपेक्षा दोन्ही पक्षातल्या त्यांच्या समर्थकांच्याकडून ज्याला विरोधी पक्षाकडून बळ मिळतं आहे अशा लोकांच्याकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि बरेच जण तर या विषयावर काही प्रश्न उपस्थित करायला लागले. आपले सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की कोणीही न मागता सीसीटीव्ही फुटेज पोलीस ठाण्यातलं मिळालंच कसं काय, ते बाहेर आलंच कसं काय. मला आश्चर्य याचं वाटलं की उद्धव ठाकरेंना काय भारी प्रश्न पडलाय ना, काय भारी खतरनाक प्रश्न पडलाय उद्धव ठाकरेंना. सीसीटीव्ही फुटेज बाहेर येतं कसं काय? अहो, अनुभव तर असा असतो की सीसीटीव्ही फुटेजच गायब केलेलं असतं. त्या एका केसमध्ये सीसीटीव्ही फुटेज गायब केलं ना गायब. कोणती केस काय म्हणून काय विचारताय? अहो, दिशाच्या प्रकरणात आजूबाजूच्या घरातले सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत असा आरोप वारंवार होतोय. आणि त्या विषयामध्ये एकाच मुद्द्यावर मत मांडावं लागतंय, एकाच मुद्द्यावर. आणि तो मुद्दा म्हणजे टेक्निकल प्रूफ. म्हणजे त्यावेळी मोबाईलच्या टॉवर लोकेशनच्या परिसरामध्ये किती मोबाईल होते यावर, त्या तेवढ्या मीटरच्या अंतरामध्ये किती होते तेवढ्यावर ते चाललंय. सीसीटीव्ही फुटेज काही ठिकाणची डीव्हीआर गायब केलेत अशी माहिती मिळते आहे. म्हणजे जसं हे एकटं दिशाच्या प्रकरणात नाहीये. असाच प्रकार मनसुख हिरेंच्या हत्येच्या बाबत सुद्धा घडला होता. अनेक ठिकाणचे डीव्हीआर काढून गायब केले गेले होते आणि ते त्या खाडीत सापडले होते, समुद्रात सापडले होते. अहो, डीव्हीआर समुद्रात टाकून देणाऱ्या माणसांना असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरेंना जो कोणी हा मुद्दा देतोय ना त्याच्यावर खरंच लक्ष दिलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेब, अशा लोकांच्याकडून इनपुट घेऊन आपण बोलणार असाल तर लोक दिशाच्या प्रकरणामधलं सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं होतं हा प्रश्न विचारतील. मनसुखच्या प्रकरणातले डीव्हीआर कसे सापडले होते हा प्रश्न विचारतील. कारण गायब करण्याची पद्धत आपल्या काही लोकांच्याकडे रूढ आहे. इथे समोर आलंय याचा अर्थ सरकारला काहीही झाकून टाकायचं नाहीये. जेवढे म्हणून काही पुरावे उपलब्ध आहेत तेवढे सगळे पुरावे जगाच्या समोर आणलेले आहेत. म्हणून सीसीटीव्ही फुटेज कसं समोर आलं याबाबतची चर्चा करणं सर्वथा अयोग्य आहे. आणि दुसरा मुद्दा हा आहे की या प्रकरणामध्ये आपण सातत्यानं बोलतो की व्यक्तिगत वाद आहेत. मी मागे म्हणालो होतो, हे व्यक्तिगत वाद आहेत. दोन चुलत भावांच्या मधले वाद आहेत. प्रॉपर्टीचे वाद आहेत. आणि प्रॉपर्टीच्या वादावरून ज्याची किंमत कोट्यावधी रुपये, काही एकर जमीन आहे मुंबई शहरालगतची, कल्याणच्या जवळची, कोट्यावधी 24-25 करोड रुपये तिचं व्हॅल्युएशन होतं म्हणे. अशा जमिनीबाबत एका कुटुंबातील चुलत भावांच्या मध्ये असलेले हे वाद आहेत. हे काय तुला आमदार करतो, मला आमदार करतो, तू पक्षाचा प्रमुख हो, मी पक्षाचा प्रमुख हो, यावरून झालेले वाद नाही आहेत. आणि असे वाद कोणत्या घरात नसतात? सांगू कोणकोणत्या घरात असतात ते? सख्या चुलत भावाला पक्षाचं प्रमुख पद द्यायचं नाही म्हणून त्याला आपला वेगळा पक्ष काढावा लागतो ना उद्धव साहेब. सख्या चुलत भावाला त्याचं पक्षात महत्व वाढू नये म्हणून शिवसेना हा पक्ष सोडून राज ठाकरे मनसे या पक्षात जातात. तिथे प्रॉपर्टीचे वाद नव्हते, पक्षाचे वाद होते. आणि मग ते घटना आठवतंय, गँगवॉर सारखी. संजय राऊतांची गाडी पालथी टाकली होती, त्याच्यावर एक माणूस उभा होता आमच्या बीडचा, अशोक तावरे. मग सामनानं फोटो छापला होता, ही नतद्रष्ट औलाद कोणाची. आठवतंय ना? हे सगळं आठवत असेल.
म्हणजे केवळ पक्ष नेला तर किती कांगावा केला होता आपल्या बाजूनी. म्हणजे राज ठाकरेंना गद्दार म्हटलं गेलं, काय काय म्हटलं गेलं. अहो, चुलत भावाला एकाच असलेल्या पक्षाचं प्रमुख पद जाऊ नये म्हणून कुटुंबातील वाद पक्षाचा केला गेला होता. त्यांनी बोलायचं कुटुंबातल्या वादावरती, हा पक्षाचा आणि लोकशाहीवरचा हल्ला वगैरे वगैरे सगळे हे विषय त्यांनी बोलायचे. बरं, प्रत्यक्ष कुटुंबातले वाद, हे झाला चुलत भावाचा प्रत्यक्ष कुटुंबातला वाद. आपले जयदेव ठाकरे सोबतचे वाद नाहीत प्रॉपर्टी बाबतचे आहेत ना. जयदेव ठाकरे शिंदेच्या सभेत जाऊन, पहिल्या दसरा मेळाव्यात शिंदेच्या जाऊन बोलले होते ना. मग कुटुंबातले वाद प्रत्येकाच्या असतात. जयदेव ठाकरेंच्या आणि आपल्या कुटुंबामध्ये वाद आहे. मातोश्रीवर राहायचं की नाही यावरून वाद आहे. आपण वेगळ्या मातोश्रीचं निर्माण करता आहात. हे सगळं प्रत्येक कुटुंबामध्ये असतं. तसं ते आमदार आणि त्यांचे चुलत बंधू गायकवाड यांच्या कुटुंबामध्ये देखील वाद होते. मी नेहमी सांगतोय, हे वाद कुटुंबातले वाद आहेत. आणि राहिला प्रश्न सीसीटीव्ही आला कसा याचा, तर सीसीटीव्हीचं फुटेज बाहेर काढून सरकार, पोलीस यांनी आपल्याला काहीही लपवायचं नाही आहे. इथे कोणत्या युवराजाला वाचवायचं नाही आहे, हे स्पष्ट धोरण सांगितलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये भाजपच्या आमदाराला अटक झालेली आहे, लपवलेलं नाही आहे. भाजपच्या आमदाराला अटक करू नका, वाचवा असं नाही म्हटलेलं. सीसीटीव्ही फुटेज काढून त्याला अटक करण्यासाठीची पूर्ण प्रोसेस झाली, अटक झाली. त्या आमदारानं कबुली दिली, नाही मी नव्हतोच, माझी डमी आणली होती, त्यावेळेस तर माझे आजोबा आजारी होते, आजोबा वारले होते, काका आजारी होते. असलं काही भाजपच्या आमदाराने सांगितलेलं नाहीये. ते बाहेर होते हे लक्षात घ्या. त्यांनी असं सांगितलेलं नाहीये जसं तुमच्या वेळेला सांगितलं होतं, नाही माझे आजोबा त्या काळामध्ये आजारी होते, तुम्हाला तर माहितच आहे, मी आजोबाच्याकडे होतो, तिथे असण्याचा प्रश्नच येत नाही. ही खोटी माहिती होती. ही खोटी माहिती सिद्ध झाली. आजोबाचं वारणं आणि दिशाचा मृत्यू याच्यामध्ये प्रचंड मोठं अंतर होतं, हेही सिद्ध झालं होतं. इथे काही लपवलं नाही, इथे काही गडबड केलेली नाही. इथे आपल्या आमदारावर कारवाई करून भाजपच्या सरकारनं आपण या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालणारे नाही आहोत हेच सिद्ध केलेलं आहे. म्हणून उद्धव ठाकरेंनी वृथा आरोप करून उगाचच या सगळ्या विषयामध्ये गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.